नमस्कार. लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होतंय. म्हणूनच आज आपण हाताने पारी न बनवता 24 तास आहे असे मऊ लुसलुशीत राहणारे, तोंडात टाकताच विरघळणारे आणि विशेष म्हणजे तांदळाच्या पिठापासून उकड न काढता वेगळ्या पद्धतीने उकड काढून गणपती बाप्पांच्या आवडीचे हे मोदक बनवतोय. यामध्ये मी तांदळाचं पीठ न वापरता उकड काढायची एक अशी पद्धत सांगितली आहे, ज्यामुळे नवशिके सुद्धा हे उकडीचे मोदक अगदी सहज बनवू शकतील. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी आंबेमोहर तांदूळ घेतलाय. या ठिकाणी तुम्ही आंबेमोहर तांदूळ नसेल तर त्याऐवजी कोणताही सुगंधित तांदूळ जसं की इंद्रायणी, बासमती हे तांदूळ वापरू शकता. जर तुमच्याजवळ ते तांदूळ सुद्धा नसतील तर तुम्ही त्याऐवजी बासमती तुकडा वापरला तरी चालेल. बासमती तुकडाही नसेल तर रेग्युलर भात बनवण्यासाठी तुम्ही जो तांदूळ वापरता तो वापरला तरी सुद्धा चालेल. फक्त जो तांदूळ वापरताय तो चिकट असायला पाहिजे, म्हणजे त्याच्यापासून जो आपण भात बनवतो तो चिकट होणारा असायला पाहिजे. अशा पद्धतीचा तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता. आता एक बाउल घ्यायचा, यामध्ये हा तांदूळ काढायचा आणि एक 3 ते 4 वेळा हाताने चोळून हा तांदूळ आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. तर इथे पहा, एक 3 ते 4 वेळा हाताने चोळून हा तांदूळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे. त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं. तांदूळ पूर्णपणे बुडला पाहिजे एवढं पाणी घालायचं. पाण्यामध्ये तांदूळ मिक्स करायचा, याच्यावरती झाकण ठेवायचं आणि आता हा तांदूळ मी 5 तास भिजवून घेणार आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हा तांदूळ रात्रभर भिजवून घेतला तरी सुद्धा चालेल, किंवा सकाळी भिजत घातला आणि संध्याकाळी याचे मोदक बनवले तरी सुद्धा चालतील. तर इथे पहा, 5 तास झाले आहेत. तांदूळ मी 5 तास भिजवून घेतलाय. झाकण काढूया. झाकण काढल्यानंतर इथे तांदूळ तुम्ही पाहू शकता छान भिजला आहे. तांदूळ नखाने तोडला तरी लगेच तुटतोय. त्यानंतर काय करायचं, हा जो तांदूळ आहे तो एका चाळणीमध्ये निथळून काढायचा. यातील पूर्ण पाणी निघून गेलं पाहिजे. तर त्यासाठी इथे पहा, खाली एखादं भांडं घ्यायचं, त्याच्यावरती अशा पद्धतीने चाळण ठेवायची आणि हे पूर्ण तांदूळ यामध्ये निथळून काढायचे. तर इथे सर्व तांदूळ मी चाळणीमध्ये काढून घेतले आहेत. आता 1-2 मिनिटं ही चाळण अशीच ठेवायची, म्हणजे यातील सर्व पाणी निघून जाईल. तर इथे पहा, चाळणीमध्ये तांदूळ काढल्यानंतर 1-2 मिनिटं ही चाळण मी अशीच ठेवली होती. त्यातील सर्व एक्स्ट्रा पाणी निघून गेले. त्यानंतर आता हे तांदूळ एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. या ठिकाणी मी तुम्हाला पाण्याचं योग्य प्रमाण सुद्धा सांगते. तर इथे सर्व तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहेत. त्यानंतर काय करायचं, ज्या वाटीने मोजून आपण तांदूळ घेतले होते त्याच वाटीने मोजून 1 वाटी पाणी घ्यायचं. तर इथे पहा, या वाटीने मोजून मी 1 वाटी तांदूळ घेतले होते, त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतले. आता सुरुवातीला फक्त अर्धी वाटी पाणी या तांदळामध्ये घालायचं. मिक्सरला फिरवून हा तांदूळ अर्धी वाटी पाण्यामध्येच एकदम स्मूथ असा वाटून घ्यायचा. अजिबात खरखरीत नाही लागला पाहिजे, स्मूथ असं बॅटर याचं तयार झालं पाहिजे. तर इथे पहा, अर्धी वाटी पाण्यामध्येच हा तांदूळ मिक्सरला फिरवून एकदम बारीक होईपर्यंत वाटून घेतलाय. बॅटर हातावरती घेतलं की तुम्ही पाहू शकता अजिबात खरखरीत लागत नाहीये, एकदम स्मूथ असं हे बॅटर तयार झालं आहे. आता हे तयार करून घेतलेलं तांदळाचं बॅटर आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचंय. तर हे बॅटर काढून घेताना एखाद्या जाडबुडाच्या कढईमध्ये किंवा भांड्यामध्ये किंवा पातेल्यामध्येच काढून घ्या. का ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर इथे माझ्याजवळ जाडबुडाची एक छोटीशी कढई होती, त्यामध्ये हे बॅटर मी काढून घेतलं आहे. आता मिक्सरच्या भांड्याला बॅटर शिल्लक राहिलं आहे. त्यामध्ये काय करायचं, जे 1 वाटी पाणी आपण घेतलं होतं त्यातलं अर्धी वाटी पाणी वापरलं होतं, अर्धी वाटी पाणी शिल्लक ठेवलं होतं, ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावायचं आणि हे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जे काही पीठ लागलं आहे ते सर्व पाण्यामध्ये मिक्स होईल आणि वाया जाणार नाही. तर इथे पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवा. 1 वाटी तांदूळ घेतला होता, त्यासाठी त्याच वाटीने मोजून 1 वाटी पाणी वापरलं आहे. 1 वाटी तांदळासाठी 1 वाटी पाणी. आता पाणी घातल्यानंतर हे बॅटर पुन्हा एकदा आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात. तर इथे बॅटर एकदा मिक्स करून घेतलं की आता त्यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालायचं आणि एकदम थोडंसं म्हणजे पाव चमचा इतकं यामध्ये मीठ घालायचं. आणि आता एकदा मीठ आणि तूपसुद्धा या बॅटरमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर जेव्हा मी हे बॅटर तयार करायला घेतलं त्याआधी गॅसवर कढईमध्ये पाणीसुद्धा उकळायला ठेवलं होतं, कारण हे पीठ आपल्याला डबल बॉइलिंग मेथडमध्ये शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा जेव्हा तांदूळ बारीक करायला घ्याल त्याआधीच गॅसवर पाणी गरम करायला ठेवा. तूप आणि मीठ घातल्यानंतर पाण्यामध्ये ते मिक्स करून घेतले.
कढईमधलं पाणीसुद्धा तुम्ही पाहू शकता छान खळखळून उकळलं आहे। आता काय करायचं, ज्या कढईमध्ये तांदळाचं बॅटर आपण तयार करून घेतलं आहे ती कढई याच्यावरती ठेवायची आणि आता मध्यम आचेवरती हे डबल बॉइलिंग मेथडमध्ये मिक्स करत शिजवून घ्यायचं। खरं सांगू का, इतर वेळी आपण जे उकडीचे मोदक बनवतो ना त्यापेक्षा ही पद्धत इतकी सोपी आहे। उकडसुद्धा तुम्हाला सांगते फक्त 2.5 ते 3 मिनिटात तयार होते। त्याचप्रमाणे ही उकड थंड झाल्यानंतर जरी मळली ना तरीसुद्धा छान मळली जाते, मऊसूत तयार होते। उकड मळायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि मोदकसुद्धा अप्रतिम मऊ लुसलुशीत होतात। तर इथे पहा 1 मिनिटभरामध्येच हे जे मिश्रण आहे ते घट्टसर व्हायला लागले। आता हे याच पद्धतीने एकसारखं मिक्स करत राहायचं। आत्ता जरी हे पीठ तुम्हाला वाटत असेल की पळीला उलटण्याला चिटकते, अजिबात व्यवस्थित मिक्स करता येत नाहीये, तर तसं काहीही नाही। जसजशी ही उकड शिजत जाते तसतसं हे पीठ आपोआप वेगळं व्हायला लागतं। जर तुम्हाला वाटत असेल की जास्त प्रमाणामध्ये हे चमच्याला चिटकले, मिक्स करता येत नाहीये, तर अशा पद्धतीने चमच्याला चिकटलेलं पीठ काढून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा मिक्स करायचं। तर इथे पहा 2.5 ते 3 मिनिटांमध्येच पीठ छान घट्टसर झालं आहे, कढईपासून वेगळं व्हायला लागलं आहे। परफेक्ट अशी आपल्याला हवी आहे तशीच उकड तयार झाली आहे। आता चमच्याला लागलेलं जे पीठ आहे ते सुद्धा काढून घेऊयात। चमच्याला लागलेलं पीठ काढून घेतलं की आता गॅस बंद करायचा। कढईमधलं पाणी गरमच आहे। आता झाकण ठेवायचं आणि सारण बनवून तयार होईपर्यंत हे पीठ आपल्याला असंच वाफवून घ्यायचंय। आता आपण सारण बनवून घेऊया। तर त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय। पॅन गरम झाला की आता यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालायचं आणि आता हे तूप पूर्णपणे वितळवून घ्यायचं, हलकंसं गरम करून घ्यायचं। तूप पूर्णपणे वितळलं, हलकंसं गरम झालं की आता यामध्ये इथे मी 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलं आहे ते घालायचं आणि मध्यम आचेवरती 1 ते 1.5 मिनिटं तुपामध्ये परतून घ्यायचं। कधीही मोदकाचं सारण बनवताना लक्षात ठेवा जास्त वेळ परतायचं नाही, नाहीतर मग सारण कडक होतं आणि मोदकसुद्धा मग मऊ राहत नाही, तो सुद्धा कडक होतो। तर इथे पहा 1 ते 1.5 मिनिटं मध्यम आचेवरती तुपामध्ये हे ओलं खोबरं सुद्धा मी परतून घेतलं आहे। त्यानंतर आता यामध्ये गूळ घालायचा। तर ज्या वाटीने इथे मी मोजून ओला नारळाचा किस घेतला होता त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी इथे मी चिरलेला गूळ घालणार आहे। गूळ घातल्यानंतर पुन्हा हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि मध्यम आचेवरती गूळ वितळेपर्यंत परतून घ्यायचं। या ठिकाणी गूळ खिसून किंवा चिरूनच वापरा। जर गुळाचे तसेच अख्खे खडे वापरले तर गोडाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आणि गूळ वितळायला सुद्धा टाइम लागतो आणि त्यामुळे सुद्धा सारण कडक होतं। तर इथे पहा सर्व गूळ वितळेपर्यंत फक्त हे सारण मी परतून घेतलंय। त्यानंतर आता यामध्ये 1 चमचा खसखस आणि अर्धा चमचा वेलची पूड घालायची आणि हे मिक्स करून पुन्हा फक्त अर्धा ते 1 मिनिट परतून घ्यायचं। खसखस आणि वेलची पूड घातल्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि मंद आचेवर अर्धा ते 1 मिनिट हे परतून घ्यायचं। तर इथे पहा मंद आचेवर खसखस आणि वेलची पावडर घातल्यानंतर 1 मिनिटभर हे मी परतून घेतलंय। आता गॅस बंद करायचा। आपलं मोदकाचं सारण तयार आहे। आता हे सारण एका भांड्यामध्ये काढायचं, पूर्णपणे थंड करून घ्यायचं। तर इथे पहा सारण बनवून तयार होईपर्यंत जी उकड आपण काढून घेतली होती ती सुद्धा छान वाफवून झाली आहे आणि बऱ्यापैकी थंड सुद्धा झाली आहे। जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, आपण जेव्हा तांदळाच्या पिठाची उकड काढतो तेव्हा ती गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायला लागते, पण जेव्हा ही उकड आपण काढतो तेव्हा कोमट असेल किंवा पूर्णपणे थंड जरी झाली असेल तरी सुद्धा छान मळली जाते। अगदी लोण्यासारखा मऊ लुसलुशीत गोळा तयार होतो। तर इथे सर्व उकड मी परातीमध्ये काढून घेतली आहे, सोबतच वाटीमध्ये पाणी घेतलं आहे। आता ही उकड गरम नाही, थंड झाली आहे, पण जर तुम्ही गरम गरमच उकड मळून घेत असाल तर अशा पद्धतीने पाणी घ्यायचं आणि या पाण्यामध्ये थोडा थोडा हात ओला करायचा आणि ही उकड मळून घ्यायची। म्हणजे काय होतं, हाताला चटका बसत नाही, उकडसुद्धा छान मळली जाते। त्याचप्रमाणे जर उकड थंड झाली आणि व्यवस्थित मळता येत नसेल तरी सुद्धा थोडा थोडा पाण्याचा हात घ्यायचा आणि ही उकड मळून घ्यायची। तर इथे पहा एकत्र जर ही उकड तुम्हाला मळून घेता येत नसेल तर अशा पद्धतीने या उकडीचे 2 भाग करायचे आणि प्रत्येकी 1 भाग 6 ते 7 मिनिटं असा मळून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता ही उकड आत्ताच इतकी मऊसूद आहे, अगदी छान मळली जाते। आता ही उकड मळून घेताना मला तशी पाण्याची काहीही गरज पडली नाही, पण पाणी कसं घ्यायचं हे मी तुम्हाला एकदा दाखवते।
तर काय करायचं, जी हाताची बोटं आहेत ना ती फक्त पाण्यामध्ये बुडवायची आणि त्या बोटांनीच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, पाणी घ्यायचं नाही, फक्त हात ओलसर करायचं आहे. जर तुम्ही पाणी घेतलं ना तर उकड पूर्णपणे सैलसर होईल आणि त्याचे मोदक व्यवस्थित येणार नाहीत. तर इथे पहा, हा एक उकडीचा गोळा 6 ते 7 मिनिटं मी छान असा मळून घेतला आहे. आता तुम्हाला फरक दाखवते. जेव्हा तुम्ही गोळा 6 ते 7 मिनिटं छान मळून घेता, लोण्यासारखा हा गोळा तयार होतो, तेव्हा तुम्ही थोडीशी उकड हातावर घेऊन गोळा तयार करायचा आणि अंगठ्याने हलकासा प्रेस करायचा. तुम्ही पाहू शकता बाजूनी अजिबात त्याला चिरा पडत नाहीयेत. त्यासोबतच थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि ही पारी तयार करायची. तुम्ही पाहू शकता एकदम छान पारी तयार होतीये. अजिबात बाजूनी चिरा पडत नाहीयेत, तडा जात नाहीये. त्याच्या उलट ही जी उकड मी मळून घेतली नाही ती तुम्ही पाहू शकता. थोडीशी उकड घ्यायची, त्याचा गोळा तयार करायचा, अंगठ्याने प्रेस केलं, तुम्ही पाहू शकता बाजूने चिरा पडतायत आणि जरी पारी तयार केली तरी सुद्धा ती अगदी व्यवस्थित तयार होत नाहीये. आता सेम जसा आधीचा गोळा मळून घेतला त्याच पद्धतीने हा गोळा सुद्धा 6 ते 7 मिनिटं एकसारखा मी मळून घेते. तर इथे पहा, 6 ते 7 मिनिटं हा गोळा सुद्धा मी छान असा मळून घेतला आहे. आता या मळून घेतलेल्या उकडीतील थोडीशी उकड घ्यायची, त्याचा गोळा तयार करायचा. पाहू शकता अजिबात बाजूनी चिरा पडत नाहीये, त्याला तडा जात नाहीये. ही सुद्धा उकड परफेक्ट बनून तयार झाली आहे. आता दोन्ही गोळे एकत्र करायचे आणि पुन्हा 3 ते 4 मिनिटं ही उकड मी मळून घेणार आहे. तर या पद्धतीने दोन्ही हातांनी सुद्धा तुम्ही ही उकड मळून घेऊ शकता. जोर देऊन जेवढी उकड मळून घ्याल ना तेवढी छान अशी ही तयार होईल. तर इथे पहा, दोन्ही हातांनी 2 ते 3 मिनिटं ही उकड मी पुन्हा मळून घेतली आहे. छान लोण्यासारखी मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र ही उकड तयार झाली आहे. आता आपण मोदक तयार करून घेऊयात. तर या ठिकाणी हाताने पारी न करता हे मोदक मी तुम्हाला कसे बनवायचे ते सांगणार आहे. एकदम सोपी पद्धत आहे. कोणीही अगदी पहिल्या प्रयत्नात सुद्धा हे मोदक परफेक्ट बनवू शकतं. तर इथे जे सारण बनवून घेतलं होतं ते सुद्धा थंड झालं आहे. तर काय करायचं, इथे पोळपाट घेतलाय आणि त्यासोबतच थोडंसं तांदळाचं पीठ सुद्धा घ्यायचं. त्यानंतर मळून घेतलेल्या पिठातील म्हणजे जी उकड आपण मळून घेतली आहे त्यातील थोडीशी उकड घ्यायची, त्याचा गोळा तयार करून घ्यायचा. तर पेढ्याच्या आकारापेक्षा थोडासा लहान आकारामध्ये मी हा गोळा तयार करून घेणार आहे. आता तयार केलेला गोळा तुम्ही पाहू शकता, पुन्हा दाखवते, अंगठ्याने प्रेस केला, बाजूने अजिबात चिरा पडत नाहीयेत. आता हा गोळा कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि याची पातळ अशी पारी लाटून घ्यायची. पारी लाटून घेताना सुद्धा लक्षात ठेवा, अगदी अलगद हलक्या हाताने ही पारी लाटून घ्यायची आहे. पारी लाटताना सुद्धा तुम्ही पाहू शकता अजिबात तुटत नाहीये, अगदी छान लाटली जाते. तर इथे पहा, पातळ अशी ही पारी मी लाटून घेतली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला जेवढ्या आकाराचे मोदक बनवायचे आहेत, लहान किंवा मोठ्या, त्यानुसार तुम्ही ही पारी तयार करून घेऊ शकता. त्यानंतर आता यामध्ये तयार केलेलं जे सारण आहे ते 1 चमचा भरायचं. सारण बरोबर मध्यभागी ठेवायचं आणि आता त्यानंतर तुम्हाला कळ्या कशा पाडायच्या ते दाखवते. तर कळ्या पाडण्यासाठी काय करायचं, पारीच्या ज्या कडा आहेत ना त्या सुरुवातीला आतल्या बाजूला दुमडायच्या, त्यानंतर बाहेरच्या बाजूला, पुन्हा आतल्या बाजूला, पुन्हा बाहेरच्या बाजूला, अशा पद्धतीने करत ही पूर्ण पारी आपल्याला बंद करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, पारीच्या कडा सुरुवातीला आतल्या बाजूला, नंतर बाहेरच्या बाजूला अशा दुमडून घेत छान अशा कळ्या तयार करून घ्यायच्या आणि त्यानंतर पारीचं तोंड बंद करायचं आणि जेवढं एक्स्ट्राचं पीठ आहे ते अशा पद्धतीने काढून घ्यायचं. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकदम परफेक्ट असा हा मोदक बनून तयार झाला आहे आणि याच्या कळ्यासुद्धा तुम्ही पाहू शकता परफेक्ट तयार झाल्या आहेत. जर नवशिकी असाल, बनवायला जमत नसतील, तर या पद्धतीने तुम्ही उकडीचे मोदक बनवू शकता. राहिलेले मोदकसुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेतले आहेत. जेवढं साहित्य घेतलं होतं त्यामध्ये 11 मोदक बनवून तयार होतात. आता हे मोदक आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी सुरुवातीलाच मी स्टीमरच्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं. आता स्टीमरचं मी वरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये केळीचं पान माझ्याजवळ नव्हतं, त्यामुळे रुमाल ठेवणार आहे. तर तुम्ही सुद्धा केळीचं किंवा हळदीचं पान नसेल तर अशा पद्धतीने एखादा रुमाल किंवा बटर पेपर सुद्धा वापरू शकता. त्यानंतर आता जे तयार केलेले मोदक आहेत ते यामध्ये ठेवून घ्यायचे. तर एका वेळी जेवढे बसतील तेवढेच मोदक यामध्ये ठेवायचे. मोदक ठेवताना अगदी चिटकून ठेवायचे नाही, थोडासा गॅप देऊनच ठेवायचे. तर इथे पहा, या स्टीमरच्या भांड्यामध्ये एका वेळी 6च मोदक बसतायत तेवढे मी ठेवून घेतले आहेत. त्यानंतर एका डिशमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं
त्यासोबतच मी थोडंसं केसरही घेतले। आता केसर या पाण्यामध्ये बुडवायचं आणि या मोदकावरती लावून घ्यायचं। पाण्यामध्ये बुडवून केसर मोदकावरती लावून घेतलं ना की जशी याला वाफ मिळेल तसतसं हे केसर रंग खूप छान सोडतं आणि मोदकासोबतच चिटकून राहतं। तर आता सर्व मोदकांना याच पद्धतीने मी केसर पाण्यामध्ये बुडवून घेऊन लावून घेतले। स्टीमरच्या भांड्यामध्ये जे पाणी उकळायला ठेवलं होतं त्या पाण्याला सुद्धा छान उकळी आली आहे। आता स्टीमरचं जे वरचं भांडं आहे ज्यामध्ये आपण मोदक ठेवले आहेत ते भांडं यावरती ठेवायचं, वरून झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती 12 ते 13 मिनिटं हे मोदक स्टीम करून घ्यायचे। तर इथे पहा एक 13 मिनिटं झाले आहेत। मोदक मी 13 मिनिटं स्टीम करून घेतले आहेत। झाकण काढूयात। झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता परफेक्ट मोदक तयार झाले आहेत। मोदकांना बोट लावून पाहायचं, जर पीठ हाताला चिटकत असेल तर 1-2 मिनिटं आणखी मोदक वाफवून घ्यायचे, पण हे मोदक परफेक्ट असे वाफवले गेले आहेत। आता हे मोदक आपण काढून घेऊयात। आता जर तुम्हाला मोदक गरम गरमच काढून घ्यायचे असतील तर काय करायचं यासाठी सुद्धा एक ट्रिक सांगते। बऱ्याच वेळेला काय होतं, जेव्हा आपण मोदक गरम असतानाच तो काढायला जातो तेव्हा तो खाली चिटकून तुटतो। तर त्यासाठी जर तुम्हाला गरम गरमच मोदक काढायचे असतील तर थोडंसं पाणी घ्यायचं, अशा पद्धतीने पाण्याचा शिपका मारायचा, 1 मिनिटभर थांबायचं आणि त्यानंतर मोदक काढायचे। तर इथे पहा पाण्याचा शिपका मारल्यानंतर 1 मिनिटभर मी थांबले आणि पाहू शकता अगदी सहज हा मोदक निघतोय। परफेक्ट मोदक तयार झाला आहे। रंगसुद्धा तुम्ही केसरचा पाहू शकता काय सुंदर आलाय। आता याच पद्धतीने राहिलेले मोदकसुद्धा मी काढून घेते। प्रत्येक मोदक तुम्ही पाहू शकता अगदी सहज निघतोय, गरम आहे तरीसुद्धा। तर इथे पहा स्टीम करून घेतलेले सर्व मोदक मी ताटामध्ये काढून घेतले आहेत। राहिलेले मोदकसुद्धा याच पद्धतीने मी स्टीम करून घेते। तर इथे पहा राहिलेले सर्व मोदक मी स्टीम करून घेतले आहेत। परफेक्ट असे हाताने पारी न करता सुद्धा छान कळीदार मोदक तयार झाले आहेत। पुन्हा सांगते, नवशिक्यांसाठी परफेक्ट रेसिपी आहे। तुम्ही नक्की बनवून पहा। ज्यांना नवीन मोदक शिकायचे आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। मोदकसुद्धा तुम्हाला दाखवते एकदम छान मऊ लुसलुशीत तयार झाला आहे। त्यासोबतच हा मोदक जसा आत्ता आहे ना तसाच दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा राहतो, म्हणजे 24 तास हा मोदक आहे असा मऊ लुसलुशीत राहतो। मोदक तुम्हाला फोडून दाखवते। तुम्ही पाहू शकता सारणसुद्धा अगदी भरगच्च यामध्ये भरला आहे। छान असा टुमटुमीत मोदक तयार झाला आहे। आता या मोदकावरती वरून तुपाची धार सोडायची आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा खायचा। तर आता या गणेश चतुर्थीला या पद्धतीने तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 24 तास मऊ लुसलुशीत राहणारे, तोंडात टाकताच विरघळणारे हे उकडीचे मोदक नक्की बनवून पहा। व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा, कमेंट करून मला सुद्धा सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।